लाडक्या बहिणींसाठी एक खूप सावधानतेची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना असा एक मार्केटमध्ये स्कॅम आलेला आहे की त्या स्कॅम मधून लाडक्या बहिणींचे खाते हे एका सेकंदात खाली होऊ शकतात। तर हा स्कॅम कोणता असणार आहे किंवा तुम्हाला कसा मेसेज आल्यावरती हा स्कॅम होऊ शकतो आणि त्या स्कॅम मधून जर तुम्हाला सावध राहायचं असेल तर तुम्ही काय करायचं, त्या 3 गोष्टी आहेत त्यापासून तुम्ही सावध कसं राहायचं याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर लाडक्या बहिणींनो, या एका चुकीमुळे तुमचे बँक बॅलन्स खाली होऊ शकतो। तर मार्केटमध्ये नवीन स्कॅम आलेला आहे। मार्केटमध्ये असा काही स्कॅम आलेला आहे की ज्या स्कॅम मधून काही सेकंदात तुमचं पूर्ण अकाउंट बॅलन्स खाली होऊ शकतो। स्कॅम मध्ये काय आहे तर जो स्कॅमर आहे तो तुम्हाला 1 ते 2,000 रुपये ट्रान्सफर करतात। आता पैसे आले म्हटलं कोणतीही लाडकी बहीण किंवा भाऊ असो तो बघायला जाणारच, तेव्हा तुम्हाला एक मेसेज येतो। जेव्हा तुम्हाला हे 1 ते 2,000 किंवा कितीही अमाउंट असेल ती जर ट्रान्सफर केली तर तुम्हाला एक मेसेज येतो पैसे आल्याचा। सेम आपल्याला बँकेकडून जो अकाउंट बॅलन्स असलेला, जो अकाउंटमध्ये पैसे जेव्हा आपल्या ट्रान्सफर होतात तेव्हा मेसेज येतो, सेम तसाच मेसेज येतो। मग आपण काय करतो, सर्वात महत्त्वाचं आपलं जर ऑनलाईन पेमेंट असेल तर आपण गुगल पे किंवा फोन पे किंवा पेटीएम जाऊन चेक करतो की आपला बॅलन्स किती आहे, म्हणजे आपला टोटल बॅलन्स किती आहे, किती पैसे आलेत का हे आपण चेक करायला जातो। आणि काही सेकंदातच आपण चेक करायला गेल्यावर काय होतं, आपण UPI पिन टाकतो। आता बॅलन्स चेक करणार म्हटल्यावर UPI पिन टाकावा लागणार। आपण UPI पिन टाकतो, परंतु स्कॅमर काय करतो तर विड्रॉल रिक्वेस्ट पाठवून ठेवतो। म्हणजे ज्यावेळी तुमच्या बँकेमध्ये त्याने 1 ते 2,000 ट्रान्सफर केलेले असतात तेव्हाच त्याने विड्रॉल रिक्वेस्ट तुम्हाला पाठवून ठेवलेले असते आणि आपल्या बँकेत पैसे आले म्हटल्यावर आपण काही सेकंदातच जीपे म्हणजेच गुगल पे किंवा फोन पे बॅलन्स चेक करायला जातो आणि त्या स्कॅमरने विड्रॉल रिक्वेस्ट पाठवली असल्यामुळे तुम्ही जेव्हा UPI पिन टाकता तेव्हा ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होते आणि तुमचे अकाउंट पूर्णपणे खाली होते। समजलं ही प्रोसेस काय आहे? तर काय होतं, तुम्हालाच आपला नॉर्मली मेसेज येतो आपल्या बँक खात्यामध्ये जेव्हा पैसे आले आहेत तेव्हा जसा मेसेज येतो तसाच सेम मेसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि पाठवतात सुद्धा ते। जेव्हा ते पैसे पाठवतात त्याच सेकंदात ते विड्रॉल रिक्वेस्ट सुद्धा पाठवून ठेवतात आणि आपल्या अकाउंटमध्ये पैसे आल्यामुळे आपण लगेचच ते गुगल पे आणि फोन पेला बघायला जातो आणि गुगल पे आणि फोन पेला बघायला जातो तेव्हा UPI पिन टाकतो आणि जेव्हा UPI पिन टाकतो तेव्हा ती विड्रॉल रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होते आणि तुमचे बँक अकाउंट पूर्णपणे खाली होते। अकाउंट खाली होईल, मग यापासून सावध राहण्यासाठी काय करायचे, जर तुमचे अकाउंट जर असं खाली होऊ नसेल किंवा या स्कॅमरला तुम्ही बळी पडायचा नसाल तर तुम्हाला सावधानतेची गरज आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करणे हे खूप महत्त्वाचं आहे। तर त्या 2 गोष्टी कोणत्या, त्यातील पहिली गोष्ट आहे ते म्हणजे जेव्हा तुम्हाला असा मेसेज येईल तेव्हा तुम्ही रीड करून एक 15 ते 20 मिनिटं सोडून द्या। म्हणजे जर तुमचे खरे पैसे आले असतील तर इट्स ओके, परंतु जर हे तुम्हाला पैसे स्कॅमरच्या माध्यमातून आले असतील तर तुम्ही पाहू नका, म्हणजे पाहूच नका। खरे आले असतील तरीही पाहू नका, कन्फ्युजन नकोच। त्यासाठी तुम्ही 15 ते 20 मिनिटं तुम्ही गुगल पे किंवा फोन पेला तुमचे अकाउंट बॅलन्स चेक करू नका। 20 मिनिटानंतर अकाउंट बॅलन्स चेक करा, त्यावेळी ती जी विड्रॉल रिक्वेस्ट पाठवलेली असते ती विड्रॉल रिक्वेस्ट असते ती रिजेक्ट झालेली असते आणि त्यामुळे तुम्ही या स्कॅमरपासून वाचू शकता, तुमचे अकाउंट बॅलन्स सेफ राहू शकतो। त्यानंतर दुसरी सावधगिरी कोणती पाळायची आहे पहा, जेव्हा तुम्हाला असा तुमच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज येईल तेव्हा तुम्ही लगेच गुगल पे किंवा फोन पेला जाऊन पाहता
ते पाहूच नका. परंतु ते मी पहिलं सांगितलंच, परंतु दुसरी एक गोष्ट महत्त्वाची करा, ती म्हणजे जेव्हा तुम्हाला असा मेसेज येईल तेव्हा तुम्ही गुगल पे आणि फोनपेवर गेलात तर तुम्ही UPI पिन जो असतो तो चुकीचा UPI पिन टाका. हा चुकीचा UPI पिन टाका तर काही सेकंदाची ती रिक्वेस्ट, काही मिनिटांची रिक्वेस्ट असते. जर तुम्ही लगेचच गुगल पे किंवा फोनपेवर जाऊन तुमचा बरोबर UPI टाकला तर तुमचं अकाउंट बॅलन्स नक्कीच खाली होणार. परंतु तुम्ही त्या क्षणाला चुकीचा जर UPI पिन टाकला तर त्यांची ती जी रिक्वेस्ट आहे, विड्रॉल रिक्वेस्ट आहे, ती कॅन्सल होते, रिजेक्ट होते आणि तुम्ही या स्कॅमपासून वाचू शकता. तर तुम्हाला समजलं असेल हे स्कॅम कोणता आहे आणि त्यासाठी वाचण्यासाठी तुम्हाला काय सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सो हा स्कॅम आता तमिळनाडूमध्ये आलेला आहे, अजून महाराष्ट्रामध्ये आलेला नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये यायला जास्त कालावधी लागणार नाही. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले आहेत आणि त्यांचं अकाउंट जर सेफ ठेवायचं असेल, बॅलन्स सेफ ठेवायचं असेल तर त्यांना ही माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी सावधगिरी काय बाळगायची आहे ते सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.